आता दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला करारा जबाब देणार पंतप्रधान मोदींचा कडक इशारा पुन्हा डोकं वर काढल्यास पाकिस्तानची नांगी ठेचू दिला इशारा। भारताच्या कार्यवाहीत 11 पाकिस्तानी सैन्यासह 51 जण मारले गेले। ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा। आदमपूर एअरबेसला भेट देऊन पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला चपराक। एअर डिफेन्स सिस्टीमही उद्ध्वस्त केल्याचे दावे पाकचे ठरले खोटे। वायुदलाच्या युद्धांचं पंतप्रधानांकडून कौतुक। नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्त्वपूर्ण बैठक। सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक। ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरील कारवाईनंतर आढावा। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। राज ठाकरेंसोबत राजकीय चर्चा नाही। तासाभराच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। राजकीय खिचडी शिजली नाही तर खरी खिचडी खाल्ली, सामंतांची मिश्किल टिप्पणी। उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तीनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांची गाठीभेटी सुरूच। राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का, सवाल उपस्थित। मुंबईतील कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद। दोन्ही राष्ट्रवादी एकतेची मोठ कधी बांधणार याची उत्सुकता। आरोग्य विभागात काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या। राज्यात आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल। पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश। वाशीमध्ये फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून 2 समुदायामध्ये राडा। दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड। शहरात तणावपूर्ण शांतता। राज्यात 10वीचा निकाल जाहीर। 94.10% विद्यार्थी झाले उत्तीर्ण। यंदाही मुलींची बाजी। कोकण विभाग अव्वल, कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर। राज्यात यंदा 238 विद्यार्थ्यांना 35% गुण। सीबीएसई 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर। 12वीत 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण। 10वीचा 93.60% निकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।